देवी भगवतीचा मळवट कोणत्या पद्धतीने भरला जातो आणि त्या मळवट भरण्यामागचे उद्देश काय, भगवतीला मळवटाचा मान का दिलेला आहे, तर आज आपण हा विषय जाणून घेणार आहोत. आपण जसं मळवट आईसाहेबांचा भरतो त्यामध्ये सान असते, दगडी सान, त्याच्यावरती चंदनाचं लाकूड जे आहे ते घासलं जातं. त्यानंतर त्याच्यात केशरा, हळद इत्यादी वस्तू मिश्रित केल्या जातात जेणेकरून पिवळा रंग येतो. तर बऱ्याचशा जणांना असं वाटतं की याच्यात फक्त आणि फक्त हळदी असते, असं नाही. कर्नाटक जे दक्षिण भाग आहे या ठिकाणी रक्तचंदनाने देखील भगवंताचा मळवट भरला जातो. मेन आणि कुंकू याने देखील मळवट भरला जातो, किंवा सुक्या चंदनाची पावडर त्याने देखील मळवट भरला जातो. आणि भगवान पंढरीनाथाला, विठ्ठलाला जे आहे बुक्याचा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या ठिकाणी भगवंताला मळवट आहे. महाकालीला भस्माचा. अशा पद्धतीने भगवतीचे अनेक मळवटाचे प्रकार आहेत रूपानुसार. आदिमाय आदिशक्ती एकच, परंतु ज्या ज्या ठिकाणी जगदंबेने जसे जसे अवतार घेतले त्या त्या ठिकाणी भगवतीला तशी तशी सेवा केली जाते. हे चंदनाचे मळवट भगवतीचं जे क्षीण आहे ते उतरण्यासाठी केलं जातं. चंदन हे शीतलता प्रदान करणारं असतं व त्याच सोबत सुगंधित देखील असतं. त्यामुळे भगवंताच्या पूजेला सुगंधित वस्तू देखील वापरल्या जातात. ओम काली.